राम सरांसाठी. ऑल म्यूट टाका सुमेध सर. अनम्यूट करा सर. हरिओम सर्वांना. नमस्ते. कशा आहात सर्वजण? बऱ्याच दिवसानंतर मला आपल्या समोर येण्याचा योग आला. आपण 27 ग्रुपमध्ये आहोत म्हटल्यानंतर कशा आहेत विचारायची काही गरज नाही. आपण अगदी फिट असणार आहोतच नक्कीच. गेल्या आठवड्यात आपण योगा डेच्या निमित्ताने एक व्याख्यान मालिका ठेवली होती. तर त्या व्याख्यान मालिकेमध्ये बरेच विषय हाताळले गेले. म्हणजे आरोग्या संदर्भात आपण कसं निरोगी राहू या संदर्भात टॉपिक दिले आणि त्यामधीलच एक महत्वाचा घटक पाणी हा विषय मला ताईने आज घ्यायला सांगितला आहे. तत्पूर्वी माझा मी एक्सपिरियन्स सांगतो. मी या 27 ग्रुपशी कसं जुळलो गेलोय. तर साधारणतः 2017च्या दरम्यान मला कावीळ झाली होती आणि त्या कावीळच्या ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ वर्षातून 2 ते 3 वेळा मला ती डिटेक्ट झाली. मग ती का होते हे ज्यावेळेला शोधायला गेलो त्यावेळेला अंतरंगमध्ये मी तपासणीसाठी गेलो. एका दिवसामध्ये 21,000 रुपये खर्च केल्यानंतर मग त्याला त्याचं मला त्याचं महत्व कळलं. डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलं की मला ते फॅटी लिव्हर आहे म्हणून. मला फॅटी लिव्हरमुळे तुम्हाला पचनक्रिया होत नाही किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला होतंय आणि त्यासाठी काय करायला पाहिजे विचारल्यानंतर मग सांगितलं त्यांनी तुमचं थोडंसं वजन कमी करा, डाएट चांगला ठेवा हे सांगितलं. आणि सुदैवानं मी त्यावेळेला आमच्या मार्गदर्शक सतीदादांच्या माध्यमातून मी इथं ताईंच्याकडे आलो आणि ताईंनी मला 1 महिन्याचा फक्त कालावधी दिला आणि त्या 1 महिन्यामध्ये संपूर्ण जे शरीराच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे त्याची माहिती सांगितली. मग अशी पद्मशाही ताईंनी पण एक्सपिरियन्स मध्ये सांगितलं बघा, एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते पण त्याचं महत्व ज्या वेळेला कळतं त्यावेळेला त्या गोष्टीच्या आपण जवळ जातो आणि ती गोष्ट आपल्याला पडते त्यावेळेला ती कृती आपण 100% करायला सुरुवात करतो. तर ते खूप महत्व समजायला आवश्यक आहे. तसं ताईने मला त्या सगळ्याच गोष्टींचे जे रोजचं दैनंदिन व्यायाम करत होतो, आहार घेत होतो, पाणी घेत होतो, सगळं करत होतो, परंतु त्याचं महत्व आणि कसं घ्यावं ह्या गोष्टी सांगितल्यामुळे माझ्यामध्ये इतका बदल झाला की आज अखेर मी पूर्णपणे मेडिसिन फ्री आहे. 2020 पासून आज अखेर कोणत्याही प्रकारचा मला व्याधी नाही. पूर्वी मला डोकेदुखीचा त्रास असायचा, मायग्रेनचा त्रास होता, पित्ताचा त्रास होता, म्हणजे फॅटी लिव्हरचा त्रास होता, कावीळ तरी 100%. मला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय ते माझं एचबी कधीही मला 9च्या वरती गेलेला मला आठवत नव्हता एचबी माझा रक्ताचा. तर तो एचबी सुद्धा आता मी ह्या 27 ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ज्यावेळेला फॉलो करतोय तर त्यावेळेला माझा एचबी परवाच मी माझ्या ऑफिशियल चेक केलं त्यावेळेला 14.5 एचबी लागतो. मला कधी आठवत नाही की आता माझा 13-14च्या आत एचबी आहे असं. तर या सगळ्या गोष्टी ह्यातनं घडत असतात. आणि हे कशामुळे घडतं तर त्या संपूर्ण ह्या सकस म्हणजे संपूर्ण ह्या चौरस आहार म्हणा किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आरोग्य संदर्भातल्या. तर आरोग्य आपलं कशावरती टिकलेलं आहे तर एक 5 पिलर म्हणतो. जसं घराचे 5 पिलर असतात तसे आपल्या शरीराचे सुद्धा 5 पिलर आहेत. मग त्यामध्ये आपलं एक सकस आहाराचा एक पिलर आहे, व्यायामाचा दुसरा पिलर आहे, मानसिक आरोग्य म्हणजे मानसिकता आपली तिसरा आहे, झोप हा चौथा आणि पाणी हा सुद्धा घटक त्यामधला एक पिलर म्हणून त्याकडे बघितलं जातं आरोग्याच्या. तर हे 5 पिलर आहेत आपले. ते 5च्या 5 गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. एखादा पिलर सुद्धा ढासळला तर आपलं आरोग्य बिघडतं. बिल्डिंग जशी कोसळते तसं आपलं आरोग्य बिघडतं. त्यामधला पाणी हा टॉपिक आज आपण बघत आहोत. पाणी आता पाणी म्हणजे काय आता सर आम्ही रोजच बघतोय खातोय पितोय परंतु ह्यात आता वेगळं काय त्याचं सायन्स वगैरे तर मी आता काही सांगत बसणार नाही. कारण H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू म्हणजे पाणी. ह्या गोष्टी सगळ्या आपण सायन्समध्ये शिकलेलो असून पण त्याचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या या विश्वामध्ये 60 ते 70% पाणी आहे आणि जसं म्हटलं जातं पिंडी ते ब्रह्मांडी त्याच पद्धतीनं विश्वामध्ये जितकं पाणी आहे तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा तितकं 60 ते 70% पाण्याचा अंश आहे. आपल्या वजनाच्या सुद्धा 70-80% वजन जे असतं आपल्या शरीरामध्ये ते वजन सुद्धा पाण्याचाच 70 ते 80% वजन हे पाण्याचंच असतं. इतकं पाण्याचा शरीरामध्ये आवश्यकता आणि गरज आहे आणि इतका पुरवठा सुद्धा आहे. तरी पण आपण पाणी घेणं गरजेचं आहे. कारण तर त्या पाण्यामुळं आपल्याला तापमान नियंत्रण आपल्या शरीराचं जे आहे ते खूप महत्वाचा जो घटक आहे तापमान नियंत्रण. आता उष्णतेमध्ये बघा आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण म्हणजे पाणी जर नाही पिलं तर शरीरामध्ये किती दाह होतो, शरीराची उष्णता वाढते. तर आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी पाण्याचा खूप मोठा रोल त्यामध्ये आहे. जसं गाडीमध्ये रेडिएटर असतो समोरच्या बाजूला आणि त्या रेडिएटरमध्ये पाणी घातलं जातं आणि ते संपूर्ण इंजिन मधून फिरून त्या रेडिएटरमध्ये येते ते परत गार होतं. तसं आपल्या उच्छ्वासामार्फत पुन्हा लघवीमार्फत आपल्या घामामार्फत हे संपूर्ण जे शरीरातली उष्णता आहे ती बाहेर फेकली जात असते आणि त्यामुळे आपलं तापमान नियंत्रित केलं जातं. हे उन्हाळ्यामध्ये झालं. थंडीमध्ये सुद्धा तसंच होतं. थंडीमध्ये बाहेरचं टेम्परेचर जेव्हा थंड असतं त्यावेळेला हेच आपल्या शरीरातील पाणी आपलं टेम्परेचर वाढवण्यासाठी सुद्धा मदत करत असतं.
म्हणजे घाम, मूत्र किंवा उच्छ्वास यामार्फत आपलं जे उत्सर्जन आहे त्यामुळे आपलं तापमान नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा खूप मोठा रोल या ठिकाणी आहे. आणि जर पाण्याचं प्रमाण योग्य नसेल तर आपल्या ह्या तापमान, टेम्परेचर, ताप येणं वगैरे ह्या गोष्टी ज्या घडतात ना, तर त्या ह्याच्यामुळे घडत असतात. दुसरं पाण्याचं महत्व आपल्या पचनक्रियेमध्ये. पचनक्रियेमध्ये अन्नातील जे आपण जेवण केल्यानंतर पोषक अन्न घटक जे असतात आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपण खातो केसर, बदाम, सगळं चांगलं अन्न खातोय आपण, परंतु जर पाणीच जर त्या शरीरामध्ये व्यवस्थित नाही गेलं, पाण्याचं प्रमाणच जर योग्य नसेल, तर ते पोषण, त्या खाल्लेल्या अन्नामधील पोषण घटक जे आहेत ते पोषण घटक आपल्या शरीराला म्हणजे रक्तामध्ये मिसळण्याला अडथळा निर्माण होतो. मग खाऊन काय उपयोग? आपण म्हणतो माप सर मी सगळं व्यवस्थित करतोय, जेवण करतोय, व्यवस्थित करतोय, खातोय, बदाम, अक्रोड सगळं खातोय, परंतु ते शरीराला लागत नाही म्हणतात काही लोक. तर का लागत नाही? तर त्याच्या काही गोष्टी ह्या बऱ्याच म्हणजे कारण आहेत. त्यामध्ये पाणी हा सगळ्यात मोठा मुख्य घटक आहे. पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर ते पचनक्रियेमध्ये पोषण घटक आपल्या शरीराला मिळतात. तिसरा त्याचा एक फायदा आहे म्हणजे विषारी घटक बाहेर टाकणे. आपल्या शरीरामध्ये बघा, आपण डिटॉक्स डे म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये जसं चांगल्या गोष्टी घडत असतात तसं दिवसभरामध्ये जेवण केल्यानंतर किंवा आपण पाणी पिल्यानंतर दिवसभरामध्ये आपण बाकी बऱ्याच गोष्टी घेतो, तर त्याच्यामध्ये शरीराला जे आवश्यक घटक आहेत, मी मगाशी म्हणतो जे चांगले घटक आहेत ते शरीरामध्ये, रक्तामध्ये शोषून घेतले जातात, आपल्या जठरामार्फत शोषून घेतले जातात. परंतु जे नको आहेत, जे वाया म्हणजे ते शोषून घेतल्यानंतर वेस्ट राहणारे जे आपल्याकडे मटेरियल आहे ते मटेरियल आपल्या शौचामार्फत बाहेर फेकलं जातं. पण त्यासाठी सुद्धा पाण्याचा खूप मोठा रोल आहे त्यामध्ये. जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होत असेल तर त्यामध्ये त्या गोष्टीला त्रास होऊ शकतो. डिटॉक्स डे म्हणजे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ जे आहेत ते टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याचं खूप महत्व आहे. म्हणजे आता याच्यासाठी काय उदाहरण असेल तर आपण सिंक बेसिन म्हणतो बघा, किचनला लागून बेसिन केलेलं असतं, भांडी वगैरे आपण सगळं धुतो, धुतल्यानंतर त्यामध्ये जर समजा 1 लिटर पाण्यामध्ये आपण एक जर टब भरून भांडी धुवा असं म्हटलं तर होईल का धुवून? ते स्वच्छ होतील का भांडी? नाही होणार. तसं शरीरामध्ये सुद्धा जे काही विषारी घटक आहेत ते संपूर्ण रोजच्या रोज बाहेर टाकण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण खूप मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मी आता प्रमाण प्रत्येक वेळेला म्हणतो, ते पुढे सांगणार आहे किती प्रमाण वगैरे. तर ते पाणी योग्यरित्या पिलं, पाण्याचं योग्यरित्या आपण इंटेक केला तरच ते आपलं शरीर स्वच्छ राहण्यासाठी मदत होणार आहे. विषारी घटक बाहेर टाकायला आपल्याला मदत होते. त्यामध्ये त्याच्यानंतर सुद्धा आहे, पाण्यामुळे ऊर्जा टिकून राहते, आपली ऊर्जा, एनर्जी. बघा, डिहायड्रेशन झाले म्हणतो उन्हाळ्यामध्ये काही वेळेला आपण, डिहायड्रेशन मध्ये काय तर आपल्या शरीरामधील पाण्याची पातळी कमी होते. त्यावेळेला डॉक्टर काय सांगतात आपल्याला की पाण्याचं प्रमाण वाढवा किंवा त्यामध्ये पाणी घेणं गरजेचं असं सांगतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं जेव्हा प्रमाण कमी होतं त्यावेळेला आपली ऊर्जा सुद्धा कमी पडते. म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याचं काम आपल्या पाण्यामार्फत केलं जातं. त्याच्यानंतर आपण किडनीचा सुद्धा काही लोकांना त्रास असतो, तर किडनीचा त्रासामध्ये म्हणजे काय, शरीराचं जे आपण पाणी अशी सांगितलं मी डिटॉक्स मध्ये आपल्या शरीरातील पाणी बाहेर टाकण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. तर ते किडनीच्या मार्फत गाळणी केली जाते. आपण जसं चहाची गाळणी जी असते, चहाच्या गाळणीमध्ये चहा होतो त्यावेळेला चहापूड बाजूला केली जाते आणि स्वच्छ चहा खाली पडतो, तशा पद्धतीने आपल्या किडनीमध्ये सगळे घटक त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि त्यानंतर त्या गाळणीमधून मग विषारी घटक बाजूला काढले जातात आणि चांगले जे घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये शोषले जातात. तर ती गाळणीचं काम हे किडनी करत असतात. त्या किडनीमध्ये जर समजा पाणीच कमी असेल किंवा पाण्याचं प्रमाण कमी असेल तर तिथं जर तो चोथा राहिला, तिथं जर घाण राहिली तर ती किडनी सुद्धा खराब होण्याला कारणीभूत हे पाण्याचा घटक आहे. आणि जास्त पाणी सुद्धा पिऊन चालत नाही, प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. कमी पाणी असेल तर हे घटक त्रास होतो, पण जास्त सुद्धा पाणी असेल तर त्या किडनीवरती जास्त लोड येऊन त्याचा त्रास सुद्धा आपल्याला शरीराला होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर सुद्धा पाण्याचा एक महत्वाचा उपयोग आपल्याला महत्व म्हणजे काय तर वंगण. जसं आपल्या चाकांना गाडीच्या आपण ग्रेसिंग करतो किंवा बैलगाडीच्या चाकांना वंगण म्हणून आपण ऑइल लावत असतो, तसं आपल्या शरीरामध्ये जिथं जिथं जॉईंट्स आहेत, आपले मनगट आहे, गुडघे आहेत, मान आहेत, जिथं सांधे आहेत, त्या सांध्यांच्या ठिकाणी वंगणाचं काम जर कोण करत असेल तर म्हणजे जिथं जे वंगणाचं काम जे होतं त्यामध्ये पाण्याचा खूप मोठा रोल आहे. जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी वंगणाचं काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळं मग आपल्या गुडघेदुखीचा त्रास होतो, मनगटात सांधेदुखीचा त्रास होतो, सांधेवाईचा त्रास होतो. म्हणजे काय, तर ते त्या वंगणामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर ते वंगण योग्य पद्धतीनं ते काम करू शकतं. मग हे पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर ते वंगण घट्ट होणार, त्याच्यानंतर त्यामुळे मग फ्रोझन शोल्डरचा त्रास म्हणा, अशा पद्धतीचे जे त्रास होतात ते आपल्याला ह्या पाण्याच्या प्रमाणामध्ये सुद्धा होतात. इतर कारण भरपूर आहेत, पण त्यामध्ये पाण्याचं कारण सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण आता लागलोय बघा, आपण वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतोय, तर त्यात सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल वेट लॉस मध्ये तर पाण्याचा आहे. कारण पाण्याची कॅलरीज 0 आहेत. 0 कॅलरी हे पाणी आहे आपल्याकडं, आणि आपण जेवढ्या कॅलरीज कट ऑफ करू आपण तेवढं आपलं वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे काय, तर जसं आपण भूक लागल्यानंतर अन्न घेतो, तर अन्नाच्या माध्यमातून आपण शरीरामध्ये कॅलरीज आपण घेत असतो, तर ते भरपूर कॅलरीज घेतल्यानंतर त्याचं उत्सर्जन सुद्धा म्हणजे त्याचं व्यायाम वगैरे करून त्याचं
कट ऑफ सुद्धा म्हणजे हे कमी होणं गरजेचं असते. परंतु ते जर पाणी आपण घेतलं म्हणजे पाण्याची सुद्धा भूक असते. प्रत्येक वेळेला भूक लागल्यानंतर आपण अन्नच घेणं गरजेचं नाही. तर ठराविक वेळेला अन्नाचं जे आपण सांगितलंय आहाराच्या टॉपिक मध्ये आपल्याला सांगितलं असेल की आहार कधी घ्यावा, कसा घ्यावा, त्याच पद्धतीनं तर इतर वेळेला जर आपल्यामध्ये पोटामध्ये भूक जाणवत असेल तर ती पाण्याची भूक आहे असं जाणून आपण पाणी घेतलं पाहिजे. कारण का पाणी सुद्धा आपल्याला पाण्याची भूक लागल्यानंतरच पिणं हे चुकीचं आहे. तर प्रत्येक वेळेला थोडं थोडं पाण्याचं प्रमाण आपण देत राहणं हे गरजेचं आहे. तसं वेट लॉस मध्ये आपल्याला पाण्याचा खूप मोठा महत्वाचा भाग, कारण 0 कॅलरीज आहेत आणि जेवढं पाणी घेईल तेवढं 0 कॅलरीज मध्ये आपल्याला शरीरामध्ये भूक जर शमली तर आपण इतर आहार घेणार नाही. इतर आहार न घेतल्यामुळं आपलं वेट लॉस करायला म्हणजे आपल्या पोटामध्ये अन्न कमी गेल्यामुळं आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप मोठा त्याचा फायदा होत असतो. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना मगाशी माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मी सांगितलं डोकेदुखीचा त्रास होता, मायग्रेनचा त्रास आहे, तर या लोकांना सुद्धा पाण्याचं खूप महत्व आहे. कारण रक्ताभिसरणामध्ये पाण्याचं जर प्रमाण कमी जास्त असेल तर रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळं आपल्या डोक्याच्या केसापासून नकापर्यंत रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि तो पुरवठा न झाल्यामुळे मग मायग्रेनचा त्रास असू दे, केस गळण्याचा त्रास असू दे, ह्या बऱ्याच किरकोळ गोष्टी वाटतात. चेहऱ्यावरती आपल्याला हे डाग उठतात सुद्धा, म्हणजे चेहरा सुद्धा शुष्क होणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा गोष्टी ह्या पाण्याच्या कमतरतेमुळे होत असतात. त्यामुळे पाणी खूप प्रमाणात घेणं गरजेचं आहे. तसेच शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होणं यासाठी सुद्धा पाण्याचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे. त्याच्या केमिकल फॉर्म्युलामध्ये सांगितले बघा, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. तर ऑक्सिजनचा पुरवठा शरीरामध्ये करण्यासाठी पाण्याचं खूप मोठं योगदान आहे आणि पाणी योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आता मी सांगितलं की तुम्हाला केस सुद्धा गळू शकतात, त्वचा सुद्धा तुमची शुष्क होऊ शकते, ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी पाण्याची गरज आहे, वंगण म्हणून आहे, किडनीचं कार्य घडलं जातं, वजन कमी करण्यासाठी, रक्ताभिसरणाने ऑक्सिजनचा मदत करण्यासाठी सुद्धा पाणी गरजेचं आहे. म्हणजे इतकं पाणी आपल्याला शरीरामध्ये गरजेचं आहे. तर हे किती प्यावं, मगाशीपासून मी सांगतो की प्रमाणात घ्यावं. तर याचं प्रमाण काय आहे, तर आपल्या वजनाच्या म्हणजे आपलं जे वजन असेल तर साधारणतः वजनाच्या 0.5% म्हणजे 10 किलोला अर्धा लिटर, 20 किलो वजन आपलं असेल तर 1 लिटर, 30 किलो वजन असेल तर 1.5 लिटर, 40 किलो वजन असेल तर 2 लिटर, म्हणजे 10 किलो वजनासाठी अर्धा लिटर पाणी. तसं आपलं वजन किती आहे बघायचं आणि त्या प्रमाणात ते पाणी घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग एखाद्याचं वजन 100, 120, 140, 150 किलो वजन आहे म्हणजे त्यांनी किती, म्हणजे 160 किलो वजन असेल तर 8 लिटर पाणी प्यायचं का? नाही. मॅक्झिमम आपण 4.5 ते 5 लिटरच पाणी, 4.5 लिटर पण जास्तीत 5 लिटर पण पाणी पिऊ शकतो. त्याच्यावर पाणी पण पिऊ शकत नाही, त्याचं प्रमाण आहे. हा, मग हे प्रमाणामध्ये थोडंसं कमी जास्त म्हणजे व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. जो शेतकरी आहे, दिवसभर कष्टाचं काम करतो, त्याला थोडंसं पाणी जास्त घ्यावं लागणार. त्याचं वजन जरी कमी असलं तर त्याला कष्टाचं काम आहे, त्याला नक्कीच पाणी जास्त घ्यावं लागेल. खेळाडू आहे, रोज सकाळी व्यायाम करतो, जिम्नॅस्टिक असतात, रोज सकाळी व्यायाम करतात, त्या लोकांच्या सुद्धा म्हणजे शरीरातून घाम जास्त जात असल्यामुळं तो पाणी थोडंसं वाढवून घेणं गरजेचं आहे. परंतु ते पाणी गरजेचं आहे म्हणून 4.5-5 लिटरच्या पुढे पाणी घेणं सुद्धा धोकादायक आहे. म्हणून आपल्या वजनाच्या प्रमाणात आपण वजन घ्यावं. मॅक्झिमम 4.5 ते 5 लिटर पण पाणी घ्यावं. पाणी जर जास्त पिलो आपण तर त्यासाठी सुद्धा हायपोनेट्रिमिया म्हणून हा जो आजार आहे तो सुद्धा त्या पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे आपल्याला उद्भवू शकतो. त्यामुळे पाणी आपण प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आता हे पाणी घेतोय आपण, पण तो घेण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. मग आपण काय करतो, उभारून आपण म्हणतो बघा, उभारून पाणी पिल्यामुळे गट 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 त्रास होतो. तर तू बसून पाणी पिणं गरजेचं काय, तर जसं आपल्या उभारल्यानंतर आपल्या शरीराची अवस्था व्हर्टिकल असते म्हणजे उभी असते आणि बसल्यानंतर त्याची अवस्था थोडीशी बघा आपण म्हणजे त्याची जे आपला आकार आहे तो थोडासा रुंद होतो. म्हणजेच कसं डोंगरावरचं पाणी अडवा पाणी जिरवा योजनेमध्ये जसं आपण साईडनं चर मारून पाणी जिरवलं जातं, तसं पाणी आपण खाली बसल्यानंतर आपण पाणी जे पित असतो ते सोबतच पाणी घेत असतानाच इतर स्नायूंना आपल्याला ते शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे ते बसून पिलेलं पाणी शरीराला लागतं, अंगाला लागतं असं म्हणतात. आणि उभारून जर पिलं तर आपल्या आतडीत ताणलेली असतात आणि त्यामध्ये जे पाणी पिलं तर वरून पाणी पिलं की तसंच ते पाणी जठरामध्ये जातं आणि ते आपल्या लघवीवाटीमध्ये बाहेर पडतं. त्याचा उपयोग कमी होतो आपल्याला आणि त्याचा त्रास सुद्धा होतो. जर डायरेक्टली पाणी आपल्या शरीरामध्ये जर उभ्या आतड्यामध्ये वगैरे असं जर गेलं तर ते त्या ठिकाणी साठून गॅसेस होण्याचा वगैरे त्रास खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे उभारून पाणी न पिता बसून पाणी पिणं खूप गरजेचं आहे. ते पित असताना सुद्धा आपण म्हणतो त्याला, आपल्याला लहान मुलांना सांगतात बघा, तोंडात पाणी ग्लासनं तोंडामध्ये धरा, ते सिप करत म्हणजे थोडंसं पित राहा. तर या पाठीमागे शास्त्रीय कारण काय की आपल्या तोंडामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठं अँटीबायोटिक जे कुठं असेल तर आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि ते फक्त आपल्या तोंडामध्ये लाळ या स्वरूपात तयार होत असतं. सगळ्यात जगात मोठं अँटीबायोटिक आहे जे शरीराला आपल्याला सगळ्या व्याधीपासून आतल्या ज्या क्रिया आहेत त्या पचनक्रिया असू देत किंवा त्याची दुरुस्ती असू दे, शरीरामध्ये एखादी जखम जरी झाली आतल्या अंतड्याला तर ती सुद्धा दुरुस्ती करण्याचं काम जर कुठला अँटीबायोटिक करत असेल तर ती आपली लाळ करत असते. आणि ती लाळ, तोंडातली लाळ जर आपल्या पोटामध्ये जठरामध्ये जायचं आवश्यक असेल तर आपल्याला ते पाणी बसून तोंडामध्ये पाणी थोडा 1-2 सेकंद धरून मग ते सावकाश आपण जर गिळलं पाणी तर त्या माध्यमातून लाळ आपली पोटामध्ये जाते आणि लाळ पोटामध्ये गेल्यानंतर मग त्या लाळेचा फायदा आपल्याला शरीरामध्ये सगळ्या घटकांना होत असतो. म्हणून पाणी पित असताना आपण बसून प्यावं, थोडंसं सिप करत असं थोडंसं सावकाश पाणी प्यायला खूप गरजेचं आहे. आता ही पाणी
किती प्रमाणात प्यावं थोडं तुमच्या लक्षात आलं असेल, कसं प्यावं हे थोडंसं लक्षात आलं असेल, ते कधी प्यावं ह्या पण काही गोष्टी आहेत. मग नंतर पाणी मी मगाशी म्हटलं की बाबा पाण्याची पण भूक असते, ते आपण ओळखली पाहिजे. आणि भूक लागल्यानंतर म्हणजे पोटात पाण्याची कवकाव झाल्यानंतरच पाणी प्यावं असं नाही, तर त्याच्या आधी सुद्धा आपण पाणी पिणं गरजेचं आहे. पण तुम्ही कधी पण उठून पाणी प्यावं का? किंवा दिवसभराचा माझा 4 लिटरचा माझा कोटा आहे, माझं वजन 80 आहे आणि 4 लिटरचा कोटा जो संपवायचा त्याला चला 1-1 लिटर 4 वेळा पिला, विषय संपला. 4 दिवसातलं 4 लिटर मी संपवलं. तर असं करून नाही चालणार. तर आपल्याला ते प्रमाणात सुद्धा घेण्यात गरजेचं आहे. तर दिवसभराच्या शेड्यूलमध्ये सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण उठल्या म्हणजे आपण जे काय आपण प्रातःविधीला वगैरे जातो त्याच्या सुद्धा आधी आपण थोडंसं कोमट पाणी जर आपण घेतलं तर आपल्या शरीरामध्ये रात्रभर तयार झालेलं सगळ्यात मोठं मी अँटीबायोटिक सांगितलं ते आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्यामुळे दिवसभराची क्रिया सगळी चांगल्या होण्यासाठी आपल्याला उपयोग पडतो. सकाळी उठल्यानंतर थोडं अर्धी वाटी असू दे, वाटीभर असू दे किंवा ग्लासभर असू दे, 100 ml असू दे, थोडंसं कोमट पाणी आपण सकाळी जर घेतलं तर ते पाणी सुद्धा आपल्याला वेट लॉससाठी असू दे, पचन क्रियेसाठी असू दे, आपल्या मलविसर्जनासाठी असू दे, या गोष्टीसाठी खूप महत्वाचं आहे. तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कोमट पाणी थोडंसं ग्लासवर घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे रिकाम्या पोटी आपण जे घेतो पाणी ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण दिवसभराचे जेवणाचं शेड्यूल असतं, जेवण कधी करावं या आरोग्याच्या टॉपिक मध्ये सांगितलं असेल. ज्या वेळेला सूर्य माथ्यावर असतो त्यावेळेला आपण आपल्या जठराग्नीत पेटलेला असतो आणि त्या जठराग्नीत पेटलेल्या वेळात त्याच वेळेला त्यामध्ये आहुती टाकणं गरजेचं असतं. त्या पद्धतीनं 12 वाजता जर आपण जेवणार असोल तर त्या जेवणाच्या आधी अर्धा तास आणि नंतर अर्धा ते पाऊण तास दोन्ही वेळेला म्हणजे जेवणार आता 12ला जर जेवणार असेल तर त्याच्या अर्धा तास अर्धा ते पाऊण तास आधी आणि 12 वाजता जेवणार असेल तर त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास नंतर पाणी घ्यायचं आहे आपण. म्हणजे 12ला आपण जेवणार आहोत तर साधारणतः 11 ते 11:15 वाजता जर आपण आपलं पाणी घेतलं तर त्यानंतर 12 वाजता आपण जेवायचं. 12 वाजता जेवण स्वच्छ त्याची केल्यानंतर 12:30 ते 12:45 नंतर मग पाणी आपण प्यायचं. जेवतानाच काही लोकांना सवय असते इकडे एक घास खायचा दुसरा लगेच पाण्याचा तांब्या तोंडाला लावायचा, इकडे एक घास खायचा इकडे पाण्यात तर ही पूर्णतः चुकीची पद्धत आहे. कारण का आपल्या पोटामध्ये जे अन्न जातं त्या अन्न घटकामध्ये जे पोषक द्रव्य आहेत ती पोषक घटक जे आहेत ते घटक आपल्या अंगाला लागत नाहीत. कारण का त्यामध्ये पाणी मिसळल्यानंतर त्याचं जे विघटन होतं ते पचण्यासाठी खूप त्रास म्हणजे पचन त्या अन्न घटकातनं पाहिजे तेवढं पाण्याच्या माध्यमातून शोषण केलं जात नाही. तर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ते संपूर्ण विस्कळून बघा आपण स्वयंपाक करत असताना भातामध्ये प्रमाणातच पाणी घालतो कोणी काय जास्त पाणी घातलं तर चालतं. तसंच तयार आपल्या जठरामध्ये जिथं अन्न जातं त्यामध्ये शोषून घेत असतं त्यामध्ये पाणी जर जास्त मिसळलं तर ते सगळं घटक बिघडून जातात. त्यामुळं पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. म्हणून जेवत असताना जेवणाच्या आधी अर्धा ते पाऊण तास आणि जेवणाच्या नंतर अर्धा ते पाऊण तास पाणी घेणं खूप गरजेचं आहे. संध्याकाळचं सुद्धा जेवण आपण किती 7च्या दरम्यान आपण करायला सांगितलं तर त्याच्यानंतर 7:30 ते 7:45च्या दरम्यान आपण पाणी घेऊ शकतो. पण तू 9 नंतर पाणी घेऊ नये असं आपण का म्हणतो तर सारखं जर पाण्याचं प्रमाण 9 नंतर आपण घेतलं तर लघवीला रात्री उठण्याची शक्यता दाट आपल्याला सारखं उठावं लागतं आणि लघवीला उठल्यानंतर आपली झोप मोड होते. मग मी मगाशी पहिल्या सुरुवातीला सांगितले बघा 5 पिलर महत्वाचे त्यामध्ये झोप हा सुद्धा खूप महत्वाचा पिलर आहे. मग ती झोप डिस्टर्ब होत असेल तर तुमची रात्रीचे सगळे संपूर्ण शरीराची जी दुरुस्ती चालू असते ती दुरुस्ती होण्यास अडचण होत असते. म्हणून पाणी घेत असताना संध्याकाळी 9 नंतर शक्यतो घेऊ नये. जर गरज असेल तर आपण घ्यावी गोळ्या खात असताना किंवा थोडंसं घ्यावं थोडंच घ्या थोडक्यात पण तो आपलं जे प्रमाण आहे त्या पद्धतीनं पाणी 9च्या नंतर घेऊ नये त्यामुळे झोप मोड होण्याची शक्यता असं ह्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपल्या पाणी घ्यावं पण किती घ्यावं एकाच वेळेला मी मगाशी म्हटलं की लिटर पे घ्यायचं नाही अर्धा लिटर नाही तर साधारणतः 200 250 300 ml पर्यंत पाणी घ्यावं. जर ज्याचा एखाद्याचा प्रमाण जास्त असेल मी वजन जास्त आहे त्याला जर टार्गेट जास्त असेल 4.5 ते 5 लिटरचं आहे तर त्याला जास्तीत जास्त 400 ml पण पाणी घ्यावं. त्याच्यापेक्षा जादा पाणी घेऊ नये. कारण का एका वेळेला एवढं पाणी घेणं म्हणजे सुद्धा जठरावरती आपल्या लोड आपल्या किडनीवरती लोड टाकत असतो आपण आणि तो लोड टाकून परत इतर काही दोष उद्भवू नये याकरिता आपण पाण्याचं प्रमाण जे आहे ते 200 ml पासून 300 ते 350 ml पर्यंत घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं की बाबा तहान लागण्याची वेळ पाहू नये आपण. तर तहान लागायच्या आधीच आपण ठराविक वेळा नाही एक तासाच्या अंतराने एक तासाच्या अंतराने जर हे एवढं पाण्याचं प्रमाण आपण ठेवलं तर दिवसभराचं टार्गेट पण पूर्ण होईल आणि आपलं शरीर पण अगदी उत्तम राहील. मी यासाठी सांगतोय म्हणजे पाणी सुद्धा बसून प्यावं पाणी तोंडात धरून प्यावं. त्याच्यानंतर पाण्याचं जे आता म्हणजे पाण्याचं महत्व सांगत असताना आणखीन एक गोष्ट सांगतो पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा म्हणजे जे शरीरामध्ये आपलं एनर्जी तयार करतं रक्त विसरण जे होत असतं रक्त तयार केलं जातं त्यामध्ये पाण्याचा खूप मोठा घटक आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो एखादी गाडीवरनं जात असताना महिला एखादी गाडीवरनं पडली किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला एखादा काहीतरी जखम झाली तर आपण त्याला लगेच काय करतो आपण काय म्हणजे पाणीच त्याला थोडंसं देतो प्यायला आणि पाणी दिल्यानंतर त्याची शुद्धी थोडं म्हणजे त्याची शुद्ध येते त्याची जर बेशुद्ध असेल तरी सुद्धा तर काय होत असतं त्या लिक्विड स्वरूपातून त्यातनं ऑक्सिजन हा मेंदूला जातो आणि मेंदूची सचेतना जी आहे ती जे आदेश आहेत ते त्या लगेच त्या क्रियेला देण्याचं काम ह्या पाण्यामार्फत केलं जातं. म्हणून पाणी खूप अगदी महत्वाचं आहे. म्हणूनच याला पाणी म्हणजे जीवन म्हणलेलं आहे आणि हा घटक
फक्त कशा पद्धतीने घ्यावा, किती घ्यावा, कोणत्या वेळेला घ्यावा, हे खूप महत्वाचे जे घटक जर आपल्याला समजले तर हे जीवनच आहे. नसेल तर त्यामध्ये चुका घडल्या तर हे सुद्धा विष व्हायला वेळ लागणार नाही. आता आपण बघतोय निसर्गामध्ये पाण्याची खूप आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. पावसाळा अगदी लांबलेला आहे, परंतु हा पावसाळा वेळेत नक्कीच चालू होईल. कालपासून वातावरण बदललेलं आहे. त्यामुळे सर्वांना मला वाटतं की आता थोडंसं वातावरण बदललं, त्यामुळे आनंददायी वातावरण आहे. तर ह्यामध्येच हा पाण्याचा टॉपिक आपण ताईने मला दिला आणि मला जी माहिती आहे, कारण का मला कावीळ झाली होती आणि ती कशामुळे होती ह्या कारणातून मी हा अभ्यास करत गेलो आणि ताईंनी मला ह्या पाण्याचे टॉपिक तर सोडाच, तर योगाचं व्यायामाचं महत्व शिकवत योग शिक्षक पर्यंत नेलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या मला माहिती होत्या त्या तुम्हाला सांगायसाठी मला आज योग आला. आपण सर्वांनी खूप अगदी नशिबान आहात की ह्या शतायुषी क्लबला आपण जॉईन झालेलो आहात. अशा सर्व महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या आणि आपण नक्कीच शतायुषी होऊया. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण राम सरांसाठी. कारण का ही खरंच महत्वाचं आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टी या सगळ्या काही लोक म्हणतील आम्हाला माहिती आहे, हो, पण आपण विसरतो. सोयीनुसार आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असतो आणि काही लोकांना याच्यात खूप नवीन नवीन गोष्टी कळाल्या असतील. आणि हे महत्वाचं आहे, लाईफचे 5 पिलर मधला सगळ्यात महत्वाचा पिलर आहे. त्यामुळं आपण याच्यावर छोटे छोटे गोष्टी अपडेट करत राहू. वेट लॉस मॅरेथॉन चालू होती आता. वेट लॉस मॅरेथॉन वेटिंग वर असणार आणि स्वतःची हेल्दी मॅरेथॉन आहे. स्वतःच हेल्थ इम्प्रूव्ह करायचंय. 10-10 दिवसात 2-2, 3-3 केजी वेट लॉस करतायत आणि ते फॅट लॉस करतायत. खूप मस्त नॉलेज अपडेट करतायत. नॉलेज भेटतं संध्याकाळच्या सेशनला. लोकांसमोर प्रश्न असतो कमी केल्यानंतर पुढे काय मेंटेन करायचंय आणि मेंटेन साठी नॉलेज आणि फॉलोअप लागतो. मग नॉलेज आणि फॉलोअप साठी कधी ना कधी एकदा करायचंच आहे ना. डायबिटीस मधनं मुक्त व्हायचंय, वजनातनं मुक्त व्हायचंय, थायरॉइड मधनं मुक्त व्हायचंय. कुठल्याही गोष्टी पासून तुम्हाला सुट्टी पाहिजे असेल, नको असणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला कामच करावं लागणार आहे. कधी करणार? कल करे सो आज कर, आज करे सो अभी. असा डिसिजन आपण स्वतः आपल्यावर घेऊन आपण काम करायचंय. आणि तुम्ही ज्या लेवलवर जाल, कधी करणार आहे पद्मजा मॅडम? तुमचा ऍड्रेस दिसला म्हणून मला वाटलं आता तुम्ही डेटच डिक्लेअर करता का काय? नाही, टेलिग्राम ऍप बंद होतं. आता ते केव्हा चालू चालू होईल झालं, तेव्हा आपण चालू झालंय. मी आता कन्फर्म केलंय म्हणून बोलले. हो लगेच चालू करूया मग ते. येस, मला आज डेट द्या. मी उद्याला डिक्लेअर करीन वेट लॉस मॅरेथॉन कधी स्टार्ट होते. संध्याकाळी भारी सेशन असतात. सगळ्याबद्दल गायडन्स असतो. फॉलोअप जबरदस्त असतो. ग्रुप असतो. रोजच्या डाएट बद्दल